हिंदी सक्तीवरून राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेतलेलं आहे। हिंदीऐवजी कोणतीही अन्य भाषा शिकण्याची मुभा देण्यात आली आहे। अन्य भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय दिला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही ग्वाही दिलेली आहे। राज्यातील शाळांमध्ये मराठीऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। तसंच नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याची संधी देण्यात आल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। तसंच हिंदीसारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो, मात्र इंग्रजीचे गोडवे गातो अशी टिप्पणीही यावेळी त्यांनी केली आहे। तर यापूर्वीच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात 5व्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकण्याचा निर्णय झाला असल्याकडे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी लक्ष वेधलं। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे। त्यामुळे 2 भारतीय भाषांमध्ये एक तर मराठी आपल्याकडे कंपल्सरी आपण केलेली आहे। दुसरी भाषा कोणती, तर ती कुठली भाषा घेतली मराठी, तर ती कुठली भाषा घेतली भारतातली, तर ती हिंदी घ्यावी लागेल, ना तर तमिळ घ्यावी लागेल, ना तर मल्याळम घ्यावी लागेल, ना तर गुजराती घ्यावी लागेल, ना तर अजून कुठली तरी घ्यावी लागेल। राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये कोणत्याही भाषेची सक्ती केलेली नाहीये, तर आपण सक्ती का करू शकतो? आणि ह्या राष्ट्रीय धोरणामध्ये 5वीपर्यंत फक्त 2च भाषा शिकवायचं असताना आपण 3 भाषा, तिसरी भाषा शिकवायचा अट्टहास का करत आहोत, हा पहिला प्रश्न आहे। आणि आत्तापर्यंत 1968 पासून पहिलं जे शिक्षण आयोग सुरू झाला तेव्हापासून महाराष्ट्रानं केंद्राच्या त्या धोरणानुसार त्रिभाषा धोरण स्वीकारलेलं आहे आणि 5वी पासून महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य शाळेमध्ये हिंदी ही भाषा शिकवली जाते आहे।